तर आमची मोटर खराब झाली आहे आणि रविवारी खराब झालेली ती मोटर खरं तर, त्याच्यामुळे रविवारी आम्ही तिला काय काढली नाही मोटरला, कारण का फायदाच नाही, शॉप बंद होत असतात रविवारी रिपेरिंगवाल्यांचे. तर आज सोमवारी घेऊन गेली मी, म्हणजे त्या प्लंबरला बोलवून काढून मोटर घेऊन गेली रिपेरिंगला. पण ती काय रिपेअर झालीच नाही आहे. त्याच्यामधला एक कोणता तरी पार्ट गेला आहे, तर तो म्हणजे लागतच नाही, तो भेटतच नाही पार्ट. आणि ती मोटर म्हणजे पुन्हा आता कामात गेलेली आहे, त्याच्यामुळे आज आमच्याकडे पाणीच नाही आहे. तर थोडंफार जेवण करायला होतं आणि आता भांडी वगैरे रात्रीची घासून घेतली आहे. मग आम्ही सकाळी आंघोळीसाठी जाणार आहे आता आमच्या घरी. तर आम्ही आता रात्री पूर्ण आमच्या घरीच थांबणार आहे, कारण का हातपाय धुवायला सुद्धा आता पाणी नाही शिल्लक आहे. आणि मला आवडत नाही खरकाटी भांडी रात्रभर ठेवलेली, त्यामुळे भांडी वगैरे घासून घेतली. आणि आता मी आणि अथांग चाललोय माझ्या घरी, म्हणजे अथांगच्या मामाच्या घरी. तर आजचा पूर्ण दिवस बाबा कोणाकडे चाललायस? बाबा. कोणाचे बाबा आहेत ते? बाबा कोणाचे? अथांगचे. आणि माझे कोण आहेत? बाबा. आपा. माझे कोण आहेत? आपा. माझे पप्पा. पप्पा. आप्पा नाही. हाय काय आपा. आपण जेवायला बसली. काय वॉशिंग मशीन चालू आहे. कोण आला आता? काय झालं? का आलं? गाडी? काय झालं गाडीचं? हा, डिशूम झाला. अरे स्कूटीने ठोकलं ना आता येताना बुलेटला, तेव्हा त्याचा मिरर तुटला बुलेटचा, ते सांगतोय. नाही, अरे असा धक्का लागला हलकासा. तर मी आणि विचारलं पण आवाज कसला आला, तर तो बोलतो गाडीला असं आपटून गेला. आणि नंतर त्याने असं हात लावला मिररला पुढे मागे करायला, तर मिररच हातात आला. त्रास झालाय तुला? त्रास झाला? अथांग ते वॉच आहे ना तुझ्या हातातलं देऊ नको दीपाला. हा काय बाबा जेवायला बसले, त्या लात लागेल त्यांना, पाय बी लागेल. ए बाजूला बाजूला. काढ ती फणी काढ. कुठे गेले सगळे? हा, आपल्याला टाकून कुठे गेले सगळे? हा हा हा. तू चहा पियाला? पी चहा. आम्हाला टाकून गेले ना सर्वजण बाहेर फिरायला. आपण पण जाऊया. चल चल आपण पण जाऊया. चाय पितोय. हा, तो आता चाय पितोय. सोनू चाय लवर झाला पाहिजे मम्मा सारखा. मम्मा सोबत चाय पियाला पाहिजे ना जोडीदार. काय संपवलीस? आणि मम्माला हाय. तर आम्ही पण निघणार आहे घरी जायला, कारण का तिथे पण प्रॉब्लेम झालाय. मोटर नवीन आणली ह्यांनी जाऊन मगाशी, पण ती पण मोटर नवीन वाली जळाली. आता काय माहित नाही काय प्रॉब्लेम होतोय घरामध्ये, सगळा प्रॉब्लेमच व्हायला लागला. आता घरी जाईल थोड्या वेळात आणि बघते. आता आम्ही पण जाणार आहे. आपण पण जाऊया है ना, बाहेर जाऊया फिरायला. कुठे जाऊया फिरायला? हा का बोवो मॉल सारखा मॉल मध्ये काय ठेवलाय? हा, गेलेलो ना एकदा गेलेलो, आठवते तुला मॉलला? सारखं नाही त्याचं बाबू मॉलला, तो काय ऐकणार आहे. आता आम्ही पण निघतो घरी जायला. काय झालं, मोटर आमची खराब झालेली, त्याच्यामुळे मग आज नवीन हे सकाळी जाऊन मोटर घेऊन आले आणि नवीन मोटर पण लावली ह्यांनी. पण ती नवीन मोटर पण जळाली लावल्यावर. हा हाय, नवीन मोटर पण लावल्यावर जळाली. आणि आता बघू, आता ते गेलेत घेऊन, कारण आज ह्यांची सुट्टी आहे. तर बघू आता काय होतंय ते. आता घरी जाते मी राहायला आलेली इथे, आणि मी विचार केला 2-4 दिवस राहीन, पण नाही जमत आहे. जाते आता आणि परत येईन थोड्या दिवसांनी.
राहायलाच भेटत नाही. येऊन जाऊन करते अशीच, पण राहायलाच भेटत नाही घरी. खूप महिन्या आधी राहायला आलेली मी. पहिली ते सारखी यायची सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावर. अथांग बाबू व्हायच्या आधीची गोष्ट, पण त्याच्यानंतर मला जास्त असं राहायलाच भेटत नाही. आता बघू, आता निघते चला, नंतर येईन परत कधीतरी. मम्मा ए मारशील ना तर लक्षात ठेव. मग सांगेन या तुला नाव, सांगू या तुला नाव. बाबांना काय करतोयस ते. तर आता आम्ही पोचलो घरी आणि आता आमचं मोटरचं काम चालू आहे. तर आता हे करतात मोटरचं काम, दाखवते तुम्हाला काय. मोटर चालू आहे काम इथे. आणि आता काय करतोय. टॉर्च घेऊन बसलाय. अरे वा, डॅडाला हेल्प करतोय आता. काय ते हा साहेबांनी आमच्या मोटर रिपेअर केली आणि मोटर रिपेअर केली म्हणून त्यांनी मला पोहे बनवायला सांगितले. ते पण शेंगदाणे, बटाटे आणि खोबऱ्याचं आपलं ओलं खोबरं टाकून मला पोहे बनवून पाहिजे. तर ते हे बनवले पोहे. आणि हे मंदिर आहे. आता ते पवईला न्यायचं आहे. आता ह्याला काय टाईम भेटत नव्हता. आता आज आहेत घरी, आता नेतो पवईला. आमच्या इथे पवई म्हणून एक तलाव आहे छोटं. तर त्या तलावामध्ये थोडंसं बुडवणार पाण्यात, म्हणजे शास्त्रापुरतं. आणि मग तिथे एक कुंड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व हार वगैरे टाकतात. तर मग ते पाण्यामध्ये जरासं बुडवून मग त्या कुंडात टाकणार आहे. आता मोटर सकाळी लावली होती, ती सकाळी पण मोटर जळाली. कारण का मोटरचं ते काय कॅपॅसिटर असतं ना, ते वाटतं काय खराबच होतं ऑलरेडी. आता नवीन बसवलं आहे त्याला त्या मोटरवाल्या दादांनी. तर बघू आता उद्या कशी चालते. नाहीतर मग उद्या पण जर ती परत खराब झाली तर ते चेंज करूनच देणार आहे आम्हाला मोटर. म्हणजे आणि त्या नवीन मोटर घेतली आहे तर ती चेंज करून आणि नवीनच मोटर देणार आहे. तर बघू उद्या सकाळी कळेल ती मोटर झाली की नाही रिपेअर. तर आता निघते मी, खाते पिते आणि मग हे देवारा घेऊन निघते विसर्जन करायला देवाऱ्याचं. थांबा सोनू, मम्मा येते. हो हा, त्याच्यात टाकायचं असं सोनू. आणि हे ह्या बाजूला गार्डन आहे. इथे लहान पोरं खेळायला पण येतात आणि जी मोठी माणसं आहेत ती जॉगिंगला सुद्धा येतात इथे, इकडे जवळपास राहणारी. आणि हा मोठा हायवे इकडचा पवईचा. आता काय हा गार्डन आहे तिथे, गार्डन. हा तर आता देवाऱ्याचं पण विसर्जन केलं. ह्या पाण्यामध्ये थोडं शास्त्रापुरतं बुडवलं, कारण का पूर्ण आपण टाकू पण शकत नाही त्या पाण्यामध्ये देवारा. तर कसं इथे उगाच कशाला टाकायचं, तो काय त्याच्यात वितळणार नाही. आणि हा काही समुद्र नाही आहे की आपण टाकून दिला आणि जेवढं त्याचं म्हणजे आतमध्ये जातो, पण समुद्रावाटे कसं तो बाहेर पण पडतो. समुद्र काय पोटात आपल्या ठेवत नाही. तर मग आता ह्या तलावात आम्ही जरा बुडवला देवारा आणि तिथे मागे कलश आहे, तर त्या कलशामध्ये जाऊन विसर्जन केला, म्हणजे टाकला त्या कलशात. आणि आता आमचं देवाऱ्याचं विसर्जनसुद्धा झालं आहे. आता मी घरी जातो, कारण का खूप उशीर पण झाला आहे, काळोख झाला आहे, निघायचं टाईम झाला. कारण का बाबू पण झोपला होता. मग आम्ही थांबलो थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आता निघालो. आता जातो, आता झालं विसर्जन वगैरे आणि घरी जातो आता.
तर माझ्या भावाने गावावरनं क्रॅब पाठवले मला म्हणजे मुंबईला आता खायला. तर आज सकाळीच ते क्रॅब आणलेले आणि मग ते आणून आहे ना मी टपात ठेवलेले. खरंच खूप रिस्की आहे ही गोष्ट. म्हणजे आता आम्हाला माहिती आहे म्हणून, सगळ्यांनाच ती गोष्ट माहिती नसते. क्रॅब आणून लोक घरात ठेवतात. हे जे खेकडे आहेत ना ते टपात ना बाहेर, म्हणजे टपात कशात पण ठेवले ना बाहेर पडून ना घरात कोपऱ्यात जाऊन राहतात. आता हे खूप मोठी साईज आहे. आता त्याचे डेंगे बांधलेले आहेत म्हणून ठीक आहे. नाही बांधलेले असते ना तर ह्याने आता घरात आम्ही आल्या आम्हाला चावला असता. तो तुम्हाला दाखवते. ह्या टपात ठेवलेले आणि हे काही छोटी साईज नाही. दिसते तुम्हाला असं टपातनं वाटत असेल छोटी आहे, पण ही खूप मोठी साईज आहे. म्हणजे हातात हे घेऊ शकत नाही. माझा बोट अक्षरशः ते लोक तोडतील. खूप मोठा आणि ह्याच्यामध्ये आणि मोठा आहे ह्यांच्यामध्ये पण. तर तो हा टपात ना कसा बाहेर आला. खूप उंच आहे हा टप. ह्या टपात ना बाहेर येऊन तो अक्षरशः ही माझी जी हाईट आहे ना बाथरूमची ती पण खूप उंच आहे. या हाईटने पण तो घरात येऊन राहिला असा बघा. हा बघा ह्या कोपऱ्यात येऊन राहिला. तर डेंगे बघा त्याचे कसा घरात येऊन सुटून राहिलाय. आता हे जर आता खेळता इथे गेला असता जवळ त्याने पकडलं असं की बोट असतात. हे दिसतात छोटे पण हे खूप पराक्रम करू शकतात. दाखव काठी. हे बॅट दे. हे बघा उडतोय बघा. खरंच ज्यांच्या घरात लहान मुलं आहे आणि असे जर तुम्ही खेकडे आणून ठेवत असाल ना तर खूप लक्ष द्या प्रॉपरली. कारण का हे असे ह्यांचे नाही तर डेंगे तरी तोडून ठेवून द्या घरामध्ये ह्यांना सोडून. कधी तर अक्षरशः हे एवढे गायब होऊन जातात ना कुठे आपल्या सामानमध्ये लपून की भेटत पण नाही. आणि मग ते कुसून तिथे मरून जातात. किडे पण पडतात आणि वास पण घरात सुटतो. असं असतं खेकड्यांचं. ते नाहीतर बघा कसं पुढे येतोय. खरंच मला भीती वाटते थोडी त्यांची. बाबा त्यांचे डेंजर असतात. पकडलं ना सोडणार नाही तोडल्याशिवाय. उलटा करत. उलटा केल्यावर नाही एवढा नाचणार. मग शांत राहतात. थांबा आता लगेच. हा किती किलोचा असेल. कमीत कमी अर्धा किलो है ना. 700 ग्रामचा असेल. 700 ग्रॅम अर्धा किलोचा तरी असेल माझ्या मते तरी. हे जे खेकडे आहेत ते मी माझ्या काकाच्या मुलाकडून गावावरून मागवून घेतलेत मुंबईला. आणि ह्याच्यातले मी 1-2 माझ्यासाठी ठेवून देणार आहे आणि बाकी मला हे गिफ्ट करायचे. ह्यांच्या ऑफिसमधले फ्रेंड आहेत तर त्यांना त्यांच्या ऑफिसमधल्या त्या फ्रेंडला द्यायचे होते. तर त्याच्यासाठी आम्ही हे गावावरून खेकडे मागवलेत. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.